कोरोनाच्या भीषण आठवणी अजूनही जग विसरलेलं नाही आणि अशातच आता एका नव्या विषाणूने पुन्हा एकदा जागतिक चिंतेत भर टाकली आहे. अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या एका डच क्रूझ शिपवर हंटा व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत 3 पर्यटकांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवासी समुद्रातच अडकले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवले असून या नव्या विषाणूबाबत आता जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या MV होंडियस या डच क्रूझ शिपवर हंटा व्हायरसचा संसर्ग पसरल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 23 देशातील जवळपास 149 प्रवासी या जहाजावर अडकले असल्याची माहिती आहे. संसर्गाची भीती लक्षात घेता केप वर्डे सरकारने या जहाजावरील प्रवाशांना किनाऱ्यावर उतरू न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण जहाजावर भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या विषाणूमध्ये ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन म्हणजेच माणसाकडून माणसामध्ये संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने सध्या तरी हा धोका मर्यादित असल्याचे स्पष्ट केले आहे. नेमका हा हंटा व्हायरस आहे तरी काय? आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा विषाणू प्रामुख्याने उंदरांमधून पसरतो. उंदरांची विष्ठा, लाळ आणि मूत्र यांच्या संपर्कात आल्यास माणसांना संसर्ग होऊ शकतो. विशेषतः उंदरांची वाढलेली विष्ठा किंवा धूळ हवेत मिसळल्यानंतर श्वासावाटे हा विषाणू शरीरात जाऊ शकतो. सुरुवातीला या विषाणूची लक्षणे सामान्य फ्लू सारखी दिसतात. ताप येणे, अंगदुखी, थंडी वाजणे, पाठ, खांदे आणि स्नायूंमध्ये वेदना होणे अशी लक्षणे दिसतात. मात्र काही दिवसानंतर हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो, ज्याला हंटा व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम म्हणजेच HPS असे म्हटले जाते. या अवस्थेत फुफ्फुसांमध्ये पाणी साचू लागते, श्वास घेण्यास तीव्र त्रास होतो, सतत खोकला येतो आणि छातीत जडपणा जाणवू लागतो. दरम्यान हा पुढचा कोविड आहे का असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे. मात्र WHO ने स्पष्ट केलं आहे की सध्या तरी हा कोरोनासारखा जागतिक महामारीचा धोका नाही. तरीही आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहेत. हंटा व्हायरसपासून बचावाकरिता उंदराच्या विष्ठेवर थेट झाडू मारू नये, कारण त्यामुळे विषाणूचे कण हवेत पसरू शकतात. त्याऐवजी ब्लीच किंवा जंतुनाशक वापरून ओल्या कपड्याने स्वच्छता करावी. मास्क आणि हातमोजे वापरणे आवश्यक आहे. तसेच अन्नपदार्थ झाकून ठेवावेत आणि उंदरांचा वावर असलेल्या जागा स्वच्छ करण्यापूर्वी हवेशीर कराव्यात. ताप, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. कोरोनानंतर जग आता कोणत्याही नव्या विषाणूकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. हंटा व्हायरसबाबत सध्या मोठ्या महामारीचा धोका नसल्याचं WHO ने स्पष्ट केलं असलं तरी वाढता संसर्ग आणि जहाजावरील मृत्यूमुळे चिंता वाढली आहे. आता या विषाणूचा प्रसार नेमका किती वाढतो आणि जागतिक आरोग्य यंत्रणा यावर कितपत नियंत्रण मिळवते याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.